नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 162 10 जून. आत्मविश्वास. व्यवहारात आपण सतत हा शब्द वापरत असतो, आत्मविश्वास. पण प्रत्यक्षात आत्मविश्वास हा शब्द समर्पणाचा एक विलक्षण कंगोरा आहे, आयाम आहे. आपल्या काम, आरोग्य, स्मरणशक्ती, कौशल्य याबद्दल आत्मविश्वास असणे गरजेचे असते. आत्मविश्वास म्हणजे आपण आपल्या अंतस्थ शक्तीवर पूर्ण विसंबतो, त्याप्रती आपली तुडुंब निष्ठा असते आणि त्या बळावर जी निर्धास्तता येते तोच आत्मविश्वास. सरळ सरळ याचा अर्थ तात्विक आहे, आत्म्याशी संलग्न आहे आणि सर्व व्याप्त असणारे परमात्मतत्व म्हणजे आत्मतत्व. विलक्षण, तेजस्वी, ओजस्वी, गतिशील, ऊर्जामय असणारे हे तत्व अणु रेणुमय म्हणजे कणाकणात भरलेले आहे, व्यापलेले आहे आणि असतेच. अशी किंचितही जागा नाही की जिथे आत्मतत्व नाही. म्हणजे माझ्या अंतरंगात असणारा आत्माच सर्वत्र विराजमान आहे ही खात्री झाली की मनाला विलक्षण बळकटी येते, उत्साह, हुरूप द्विगुणित होतो, चित्त, मन सदा आनंदित राहते. प्रसंगी खूप प्रतिकूल असणाऱ्या बाह्य घटना अंतस्थ बळकट भक्कम मनावर कोणताही आघात पोचवू शकत नाहीत. तेव्हाच एखाद्याला आत्मविश्वास फार प्रबळ आहे असे म्हटले जाते. कशाही परिस्थितीत आपल्या आतल्या ताकदीला, विश्वासाला, दृढनिश्चयाला, धारणेला थोडाही धक्का लागू द्यायचा नाही. आजकाल ह्यालाच पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता म्हणतात. त्रिकालाबाधित सत्य ह्यालाच म्हणतात आणि त्रिकालाबाधित सत्य असणारे वेद ह्यालाच शिवसंकल्प म्हणतात. सतत शुभ विचार, सतत चांगले विचार मनात स्फुर देणे हा आग्रह वेद धरत असतात. अशा ऊर्जा स्रोतात अखंड राहण्यासाठी नित्य अग्निहोत्र अनिवार्य आहे. यात आध्यात्मिकता शून्य आहे. जगात मोठ्या प्रमाणात क्वांटम फिजिक्स थेरीचा आज वापर केला जातो. त्यानुसार विश्वात कोणतीच गोष्ट असाध्य नाही सांगितलं जातं. पण मन इतके भक्कम करायचे की 0.0001% सुद्धा नकारात्मकता मनाला शिवू द्यायची नाही. अंतस्थ शक्तीला सतत आव्हान करून यश खेचून आणायचं. पाश्चिमात्य देशात ह्याचा प्रचंड वापर करतात. एक उदाहरणच सांगते की मॉरिस गुडमन हा आंतरराष्ट्रीय वक्ता 10 मार्च 1981 विमान अपघातात संपूर्ण डॅमेज होतं, म्हणजे निरुपयोगीच म्हणावं लागेल इतका. मज्जारज्जूला मार लागतो, खाता येत नाही, पिता येत नाही. डॉक्टर म्हणतात की आता हा मांसाचा गोळा राहणार. पण त्याला सगळं ऐकू येत असतं. तो म्हणतो नाही, मी बरा होणार, ख्रिसमसला चालत जाणार. मार्चमध्ये घटना ही घडली 10 मार्चला आणि हा मनाशी म्हणतो मी ख्रिसमसला चर्चला चालत जाणार. जेमतेम 8-9 महिन्याचा कालावधी ख्रिसमसला. पण तो ठरवतो आणि फक्त मेंदू आणि वाणी शाबूत असते. संपूर्ण निकामी झालेल्या हा पेशंट प्रत्यक्षात मात्र फक्त आत्मविश्वासाच्या बळावर 8 महिन्यात खरोखर अद्भुत किमया करतो आणि ख्रिसमसला स्वतःच्या पायांनी चालत चर्चला जातो. त्या ब्रह्मांड शक्तीशी तो एकरूप झालेला असतो. तो त्याला समर्पित होतो आणि सतत त्याच्याशीच जोडला राहतो. आणि आपल्याकडे हीच गोष्ट आपण गुरु, हे सारे श्रेय गुरु किंवा संतांना देतो, त्यांनाच हे समर्पित करतो. आणि म्हणूनच आपण सहज म्हणतो पंगुम लंघयते गिरिम. धन्य आत्मविश्वास आणि धन्य ब्रह्मांड शक्ती.